कमलापुरमच्या ग्रहावर निर्मळ तलाव आणि हिरवेगार उद्यानांचे एक शांत जग. हिंदू निसर्ग आणि विश्वाशी एकरूप होऊन राहत होते. त्यांचे आध्यात्मिक नेते, ज्ञानी आणि सामर्थ्यवान गुरुजींनी त्यांचा ईश्वराशी संबंध दृढ राहील याची खात्री केली. तथापि, निर्दयी राक्षसी देवता कालाकर यांच्या नेतृत्वाखाली मालूमच्या गडद सैन्याने कमलापुरमवर आक्रमण केल्यावर शांतता भंग पावली. राक्षसांनी त्यांच्या गडद महत्वाकांक्षेला चालना देण्यासाठी दैवी कमळ, आध्यात्मिक ऊर्जा वाढविणारी एक पवित्र कलाकृती दावा करण्याचा प्रयत्न केला. प्राचीन शहाणपण आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये कुशल हिंदूंनी त्यांच्या घरच्या जगाचे रक्षण करण्यासाठी एकजूट केली. खगोलीय लेसक, ब्रह्मास्त्र आणि क्वांटम शिल्ड, सुदर्शन यांसारख्या भविष्यकालीन शस्त्रांनी सशस्त्र त्यांनी राक्षसी हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार केले. गुरुजींनी देवतांच्या सामर्थ्याला चॅनेल करत योद्ध्यांना आशीर्वाद दिले. त्यांच्या क्षमता वाढल्या. लढाई सुरू होताच कमलापुरम आणि दैवी कमळाचे भवितव्य शिल्लक राहिले. हिंदूंनी शौर्याने लढा दिला. त्यांच्या पवित्र वारशाचे रक्षण करण्याचा निर्धार अंधकाराच्या शक्तींविरुद्ध केला. अतुलनीय धैर्याने हिंदू योद्धे प्रकाश आणि आवाजाच्या नेत्रदीपक प्रदर्शनात राक्षसांशी भिडले. ब्रह्मास्त्र लेझरने आकाश प्रकाशित केले, तर सुदर्शन ढालेंनी गडद ऊर्जा स्फोटांना विचलित केले. गुरुजींच्या आशीर्वादाने योद्ध्यांना सामर्थ्य दिले. त्यांना अलौकिक शक्ती आणि चपळता दिली. जसजशी लढाई वाढत गेली, तसतसे हिंदूंना बळ मिळू लागले. कालाकरचा पराभव झाल्यामुळे दैवी कमळावरील आपला दावा सोडून अंधाऱ्या सैन्याने माघार घेतली. विजयी झालेल्या हिंदूंनी त्यांचा विजयोत्सव साजरा केला. आपल्या शिष्यांचा अभिमान असलेल्या गुरुजींनी घोषित केले की त्यांच्या शौर्याने आणि भक्तीने कमलापुरमचे रक्षण केले. ग्रह पुन्हा एकदा भरभराटीला आला. त्याची आध्यात्मिक ऊर्जा दैवी कमळाने वाढवली.